नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणीसाठी गुड न्यूज आलेली आहे. ती म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आमदारांनी जाहीर केली आहे फायनल तारीख आणि 344 कोटीचा जी आर. तर आमदारांनी कोणती फायनल तारीख केली आहे ती सत्यता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आणि पुराव्यासहित. त्याच्यानंतर पाहणार आपण 80 लाख महिला अपात्र का? तुमचे पैसे तर थांबले नाहीत ना? आणि शेवटी एकदम महत्त्वाचं पाहणार 1500 ऐवजी 2100 रुपयाचे आश्वासन कधी पूर्ण होणार? हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. जर तुम्हाला वाटत असेल तुमचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार. महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. दोन मोठ्या अशा घडामोडी समोर आल्या आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला मे महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची वितरणासाठी 344 कोटीचा निधी वितरित केला आहे. दुसरी बाब म्हणजे भाजप आमदार मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणीच्या मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी खात्यात येणार याची थेट तारीख जाहीर केली आहे. सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटीचा निधी वितरित. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी दरमहा सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बाल विकास विभागाला निधी वितरित केला जातो. 10 जून रोजी सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जाहीर करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याची वितरणासाठी 344 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आल्याचं जाहीर केलं आहे. मोनिका राजळे यांच्याकडून मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर. आता ही तारीख जाहीर केली, कुठं केली, कशी केली, सगळं पुराव्यासहित आपण पाहणार आहेत. भाजपाच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे जाहीर केले आहे. मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम 12 ते 15 दरम्यान जमा केली जाईल असे जाहीर केले आहे. आता राज्य सरकारकडून प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया कधी सुरू करण्यात येणार याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागले आहे. यांनी कुठं जाहीर केलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इंस्टाग्राम एक्स अकाउंट म्हणजे ट्विटरवरती यांना एक ट्विट केलेलं आहे किंवा या ठिकाणी पोस्ट केलेलं आहे. मे महिन्याचा महिला सन्मान निधी 12 ते 15 जून दरम्यान थेट लाभार्थी भगिनींच्या खात्यात जमा होणार आहे असं या ठिकाणी लिहिलंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याचा सन्मान निधी किती 12 ते 15 जून दरम्यान पात्र भगिनींच्या ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी सातत्याने आदरणीय मुख्यमंत्री देवभाऊच्या नेतृत्वात महायुती सरकार कटिबद्ध आहे असं त्यांना ट्विट केलेलं आहे. की ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांना थेट तारीख ही जाहीर केलेली आहे. 12 ते 15 जून दरम्यान थेट लाभार्थी भगिनींच्या खात्यात जमा होणार आहेत. आणि त्यांना काय लिहिलं या ठिकाणी पहा, पात्र भगिनींच्या खात्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. पण या ठिकाणी महत्त्वाचं समजून घ्या, लाभार्थ्यांची संख्या घटली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली होती तेव्हा त्यामध्ये विविध अटी घालण्यात आल्या होत्या. त्यामधील प्रमुख अट म्हणजे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा कमी असावे ही होती. ही सगळ्यात मोठी अट आणि ही सगळ्यात निकष होता लाडक्या बहिणीचा. राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी ई-केवायसी प्रक्रिया राबवली होती. त्यानंतर लाडक्या बहिणीच्या संख्येत विविध कारणामुळे 80 लाखांनी घट झाली होती. यामध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्यांची संख्या अधिक होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महायुती सरकारने 2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांना फटका बसल्यानंतर जाहीर केली होती. या योजनेमुळे महायुतीमधील घटक पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेत बसले होते. महायुतीच्या नेत्यांनी त्यांची पुन्हा सत्ता आल्यास लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं. दरम्यान वयाचे 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झालेल्या लाभार्थ्यांची संख्या
देखील मोठी आहे. ज्या लाडक्या बहिणीने के-वाय-सी केली नाही त्यांची संख्या देखील मोठी आहे. पण 65 वर्ष पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींची संख्या देखील ही भरपूर जास्त आहे. मात्र राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नवी लाभार्थी नोंदणी थांबवली आहे. आता नवीन लाभार्थी नोंदणी ही सध्याला थांबवली आहे. तर हेच पाहायचं आहे लाडक्या बहिणींना आता ₹21 हप्ता कधी येईल. पण सगळ्यात महत्त्वाचं मे महिन्याची हप्त्याची तारीख ही जाहीर केलेली आहे आणि सगळ्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जी तारीख दिली आहे, या तारखेदरम्यान तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशाच नवीन-नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. अशाच नवीन-नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्या अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.